किंचित आंबट किंचित गोड घरातल्या सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून बनणारा हा रव्याचा सांजा चवीला उत्कृष्ट लागतो. आमच्याकडे याला रव्याचा सांजा म्हणतात, काही लोक उपीटही म्हणतात. तुम्ही काय म्हणता ते मेसेजमध्ये मला कळवा. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी 1 वाटी रवा आपण भाजून घेणार आहोत. हा जाड रवा आहे. खूप खमंग नाही भाजायचा, पण भाजला की आपला सांजा छान मोकळा होतो. जोपर्यंत रवा भाजला जातोय तोपर्यंत मागच्या गॅसवर मी आधण तापायला ठेवलंय. हे 3 वाटी आहे, म्हणजे 2.5 वाटी पाणी आणि अर्धी वाटी ताक. ताकामुळे थोडासा आंबटपणा येतो आणि सांजा खूप मस्त लागतो. रवा जोपर्यंत भाजला जातोय तोपर्यंत मला कळवा तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय. रवा भाजून झाला आहे. भाजता भाजता हलका झालाय, त्याची खूण आहे, म्हणजे रवा भाजला गेला. आता हे दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. कढई पुसून घेते. त्याच कढईत आता फोडणी करायची. फोडणीसाठी घालूया बेताचं तेल. तेल तापलं की 1 चमचा मोहरी. मोहरीला तडतडू द्यायचं. मोहरी तडतडायला लागली की आवडीप्रमाणे हिरवी मिरची, थोडासा कडीलिंबाची पाने, मिरची तळेपर्यंत हलवून घ्यायचं. आता घालूया मूठभर दाणे आणि दाणे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. दाणे लालसर झाले की घालूया हिंग बराचसा, अर्धा चमचा हळद, परतून घेऊ आणि लगेचच कांदा. आता कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा पटकन शिजावा म्हणून मी झाकण ठेवलं होतं. कांद्याला लाल करायचा नाहीये, नुसतं शिजवायचं आहे. आता कांदा शिजला आहे तर घालूया भाजलेला रवा आणि 1-2 मिनिटं चांगला रवा गरम होईपर्यंत परतून घ्यायचा. सगळीकडे रव्याला मसाला लागायला हवा. त्यासोबत घालूया चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर. नीटपणे ढवळून घेऊ आणि आता घालूया आधणाचं पाणी, जे मगाशी उकळायला ठेवलं होतं. गॅस बंद करते आधण घालायच्या आधी, नाही तर मग अंगावर खूप उडतं. ताक गरम केल्यामुळे थोडंसं फुटल्यासारखं होतं, पण सांजात केल्यावर कळत नाही. नीटपणे हलवून घेऊ. सुरुवातीला रवा थोडासा चिकटतो खाली आणि नंतर मग पाण्यामुळे लगेचच मोकळा होतो. गुठळ्या नाहीशा झाल्या की झाकण ठेवून मस्त दणकून वाफवायची. गॅस परत ऑन करूया आणि असं छान एकजीव झालाय, गुठळ्या नाहीशा झाल्यात. आता झाकण ठेवू. आता गॅस बारीक करून 5 मिनिटं छान वाफ येऊ द्यायची. 5 मिनिटं झाले, बघूया सांजा शिजलाय का. आपला मस्त मऊ सांजा तयार आहे. चला तर मग सर्व करून घेऊया. मस्तपैकी मूठ पाडून वरून थोडीशी कोथिंबीर. या सांज्याला इतकी अप्रतिम चव असते की याच्याबरोबर लोणचं चटणी काहीची गरजच नाही. पण तुम्हाला हवं तर तुम्ही मिरची बरोबर सर्व करू शकता. याला सांजा म्हणता की उपीट, मला मेसेज मध्ये कळवा.